करता परमात्म्याने तुम्हाला शरीर दिलेलं लक्षात ठेवा. हे 84 लक्ष योनिया एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे, याच्यातनं तुम्हाला बाद होण्याचं जर काय साधन असेल तर हा मनुष्य. म्हणून तुम्हाला हा जो नरदेह मिळालेला आहे हा कशा करता मिळाला? तेने दुर्दोषशील नारायण परमात्म्याला जोडण्याकरता हे शरीर आहे. जोडलं का आपण? इथे जन्माला आलो ना आपण, मग त्याला कधी जोडण्याचा प्रयत्न केला का? त्याला कधी आपलं सर करण्याचा प्रयत्न केला का? कापण लागा निकल गया अवसान, अब तुम कब स्मरोगे राम. कधी करणार बाबा? इथं आलोय ना आपण, त्याचं चिंतन करण्याकरता आलोय. देवी दिला देह ऐका हो ऐका कलीचा प्रकार, ऐका हो ऐका कलीचा प्रकार. सासूवरी सूर गुर गुर, कलियुगामध्ये या मूर्ती लोकांमध्ये आपल्याला हे सगळं पाहायला मिळते. कठीण आहे परिस्थिती. मुलगा आई वडिलांचं ऐकायला तयार नाही. आज दुर्दैव या देशाचं, या महाराष्ट्राचं, या कीर्तनाच्या गाडीवरून नाही का, या व्यासपीठावरून, या नारदाच्या गाडीवरून समाजाला सांगावं लागतं आई वडिलांची सेवा करा. याच्यापेक्षा दुर्लभ नाही का, दुर्भाग्य ते काय? विठ्ठल संबंध राहिला नाही, प्रेम राहिलं नाही, नात्याचा जिव्हाळा राहिला नाही. माणसाकडे पैसा आला आणि पैशाला प्रेम हिरावून घेतलं. 10-20 वर्षापूर्वीचा जर काळ आठवला, एखादा पाहुणा जर गावामध्ये गेला ना, बेजार व्हायचा तो चहा पिऊन पिऊन. एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं. आज मात्र नाही आला तर बरं होईल असं म्हणतात लोक. हा फरक आहे बरं का. आणि हा फरक मोबाईलनी झाला. कशाने झाला? प्रेम कमी कशामुळे झालं? मोबाईलमुळे झालं. पूर्वी मोबाईल नव्हता, त्याच्यामुळे कधीतरी मनुष्य समोर भेटायचा, गप्पा मारायचा. आज त्या फोनमुळे रोजच्या गप्पा चालू आहेत, त्याच्यामुळे प्रेम राहिलं नाही. परिस्थिती फार बदलली. आहा कटकटा हे ओखडी, हे मृत्यूलोकीचे उपराठे, येथच अर्जुना जरी आवचटे, जन्मला शेतू. हा मृत्यूलोक उपराठ आहे. उपराठ म्हणजे कसं आहे? उलटाच आहे. इथं सगळ्या गोष्टी कशा आहेत? उलट्याच आहेत. बघा आपल्या व्यवहारामध्ये एक गोष्ट आहे, पळी आहे. पळी पळी वास्तविक पाहता ती भुगुल्यातून ताटामध्ये येते. म्हणजे जास्तीत जास्त 1.5 ते 2 फूट अंतरावरच ती पळते. पळते का ती पुढं? इमानदारी सांगा, ती पळी पुढे जाते का? पण तिला नाव काय ठेवलं यांनी? पळी. म्हणजे तिच्यावर आरोप नाही केला का तिच्यावर? तिचं नाव वास्तविक ती पळतच नाही, पण तिला पळी म्हणतात. आणि रोज अंगणातून वटीवरून पडगीला, पडगीतून घरात फिरत असते, तिला बशी म्हणतात.
तिला काय म्हणतात? आता हिला बशी म्हणायला पाहिजे, हिला पळी म्हणायला पाहिजे. पण आहा कटकटा हे ओखटे ये मूर्ती लोकीचे सगळ्या गोष्टी व्यवहारामध्ये आपण जे बोलतो ना तेही सगळ्या उलट्याच आहेत. आता बघा या ठिकाणी आपण आलो, घाई गडबड आलो, आपल्याला घरची माणसं म्हणतात का हो डोक्यात टोपी घाला ना. आता डोक्यात टोपी का टोपी डोकं? मराठीतला शब्द काय, खरा शब्द काय? टोपी डोकं घालायचंय, डोक्यात टोपी नव्हे, हा उलटा शब्द. चपलीत पाय का पायात चप्पल? आपण काय म्हणतो? पायात चप्पल घातली का? चपलीत पाय घालायचा, हा सरळ शब्द आहे मराठीतला. पण हा कटकटा हे ओखटी हे मूर्ती लोकीचे जे कोपऱ्यातलं कधी 3-3 पिढ्या हलत नाही त्याला काय म्हणतात? जातं. आता ते जातं का विचार पुढं? ते हलतच नाही 3-3 पिढ्या जागेवर, पण त्याला माणसं म्हणतात जातं. हे सगळं उपराठ जग आहे, सगळ्या गोष्टी उलट्या आहेत त्या जगामध्ये. बरं मी असं तुम्हाला एक प्रश्न विचारतो, हा जो रोड आहे, जो मेन रोड आहे, हा रोड इकडे कुठे जातो? इकडे कुठे जातो? सोमाटण्याला जातो. आता रस्ता जातो का माणसं जातात? रस्ता जात नाही, रस्ता जागेवरच आहे, माणसं जातात, माणसं येतात, मोटारी जातात, मोटारी येतात, एसटी जाते, एसटी येते. रस्ता कित्येकही वर्ष तिथंच आहे, पण माणसं व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो? म्हणजे आपण सर्वच म्हणतो ना व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो? रस्ता सोमाटण्याला जातो, रस्ता जात नाही बाबा. म्हणजे हे उपरट आहे, आपलं बोलणं कसं आहे? उलट आहे. कारण मृत्यू लोक उपराट आहे अर्जुना. अशा उपराठ्या मृत्यू लोकांमध्ये तुझा जन्म झालेला आहे बाबा, सावध हो. माऊली ज्ञानोबरायांनी लिहून ठेवलं. माऊली म्हणतात विषय विषयांचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. परमार्थ गोड आहे, पण मृत्यू लोकांमध्ये जीवाला तो कडू वाटतो, आणि विषय कडू आहे पण ते जीवाला गोड वाटतात. हेच या आश्चर्य करण्याची गोष्ट खरी म्हणजे मृत्यू लोकातली आश्चर्यकारक हीच आहे. बघा युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या घरी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे पोहोचलेले आयुर्वेद शास्त्र पोहोचलं. सगळ्यांना माहिती आहे कडुलिंबाचा रस रोज पिला, कडुलिंबाचा रस रोज पिला थोडा थोडा तर 52,000 शरीरातनं डोकं वर काढत नाही असं आयुर्वेद शास्त्र सांगते. काय सांगते? कडुलिंबाचा रस तर रोज पिला मी तर 52,000 शरीरातनं डोकं वर काढत नाही, आणि साखरेचा चहा जर रोज पिला तर 52,000 शरीरातनं वरती निघाल्याशिवाय राहत नाही. तरी सकाळी उठल्या उठल्या आम्ही कडुलिंबाचा रस पितो, बरोबर नाही? मग काय पितो? माहिती नाही का आपल्याला? आपल्याला माहिती आहे चहा घातक आहे, साखर घातक आहे, तरी पिल्याशिवाय राहत नाही. हे दुर्दैव आहे. तुम्ही आम्ही या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेलो आहोत, बरं का? अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत, अर्जुना हा मृत्यू लोक उपराठ आहे बाबा, सावध हो बरं, सावध हो. कारण इथं सगळ्या गोष्टी उपराठ आहेत. ज्याची आवश्यकता नाही ते केलं जातं, आणि ज्याची गरज आहे ते करत नाही माणसं, बरं का? ज्याची गरज आहे तिकडे कोणी जात नाही, ज्याची आवश्यकता नाही ते केल्याशिवाय राहत नाही. अशा मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही सुद्धा जन्माला आलोय नाही का? आणि अशा मृत्यू लोकांमध्ये हा आपल्याला शेवटचा चान्स आहे. हा चान्स इथं येऊन जर आम्ही गमावला तर काय होईल? अभंगाचं प्रथम शेवटची पाळी
नामदेव महाराज सांगतात शेवटचे काळी एक मनुष्य जन्म चुकल्या वर्म फेरा पडे. आणि इकडं अर्जुनाला सुद्धा सांगतायत हा कटकटा हे ओखटे ये मूर्ती लोकीचे उपराठे एक अर्जुना जरी आवचटे जन्मला शेतो. अर्जुना अशा युगामध्ये तुझा जन्म झालाय, सावध हो बरं. इकडे नामदेव महाराज सुद्धा सांगतात शेवटचा चान्स मिळालाय, पुन्हा नाही बाबा. खूप फिरून आले आपण बरं का. यावया यथवरी होते हेची कारण दुरोणी आलो मी गा दुःख झाले दारुण भयंकर दुःख भोगत 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 आपण इथपर्यंत आलोय. एक एक योनी कोटी कोटी कुत्र्याच्या जन्माला जर असेल तर नुसतं एकदा कुत्रा नाही झालो आपण, मग कोटी जन्म कुत्र्याचे घेतले. कुत्रा 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 असे किती योन्या 84 लक्ष आणि प्रत्येक योनीमध्ये फेरा कोटी. आता घरी गेल्यानंतर गणित करा. एवढं दुःख सहन करत 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 तुम्ही आम्ही इथपर्यंत आले. कुठेतरी पाप आणि पुण्य आपलं समान झालं. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी देहा येऊनी हानी केली. मिळालं बाबा, हे मिळत नाही शरीर. वास्तविक पाहता मनुष्य देह मिळणं फार कठीण आहे, पण तुमचं आमचं भाग्य आहे की अनंत जन्मीचा शेवट पाहता. इथं आल्यानंतर आपल्याला काहीतरी साधता येतं. साधण्याकरता परमात्म्याने तुम्हाला शरीर दिलेलं लक्षात ठेवा. हे 84 लक्ष योन्या एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे. याच्यातनं तुम्हाला बाद होण्याचं जर काय साधन असेल तर हा मनुष्य देह आहे. आयुष्याच्या साधने ही सगळ्यात महत्वाची पदवी आहे. पण माणसाला ही पदवी नको. जी पदवी जाणारी आहे 5 वर्षांनी 10 वर्षांनी 2 वर्षांनी, या पदवीचा हव्यास नाही माणसाला. पण ही पदवी सच्चित आनंद या पदवी करता तुमचा आमचा जन्म आहे. तुम्हाला पदवी धारण करायची असेल तर या पदवी करता प्रयत्न करा. विठाला पदवी कशी धारण करता येईल? कबस मरो गेला अब तू कबस मरो गेला
बालपण खेळण्यात गेलं, बालपण खेळणे आता गेले, ब्रह्मदेहाचे सार्थक नाही केले, अजून तरी सावध होय मुडा, संसार थोडा देह पाण्याचा बुडबुडा. गेलं बाबा बालपण खेळण्यात गेलं, धर्म नीती परमार्थ भक्ती काही कळलं नाही 12 वर्षापर्यंत. नाही ऐकिले गाई गायले गीत तारुण्य आलं तर बालपणात हे काही कळतच नाही, त्याच्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही. पण तारुण्य आलं, तारुण्यामध्ये काय करायला पाहिजे? नाही ऐकले गायले गीत, मग तिथे काय केलं आपण? कामामध्ये रममाण झालो. काय झालं बाबा? तरुणपणी तुझ्या अंगी भरला ताठा, विषयासाठी हिंडशी तू 12 वाटा. काय केलं तारुण्यामध्ये? विषयासाठी हिंडशी तू 12 वाटा, पुढे आहे काळाचा सपाटा, अजून तरी सावध होय मुडा, संसार थोडा देह पाण्याचा बुडबुडा. तारुण्य असं घालवलं बाबा, असं घालवलं. आणि पुढे आलं म्हातारपण. गावात गेले नेता लहानपण गेलं तुमचं, तारुण्य आलं तेही वाया घालवलं, म्हातारपण आलं तेही वाया घालवलं. कसं होईल बाबा? कशा करता आलो आपण इथं? हा? बुढेपण वे कापण लागा, बुढेपण वे कापण लागा, निकल गया अवसान, अब तुम कब स्मरोगे राम. कधी करणार बाबा? इथं आलोय ना आपण, त्याचं चिंतन करण्याकरता आलोय. देवी दिला देह बळा, कशा करता परमात्म्याने तुम्हाला मला सुंदर शरीर दिलं, जिने हा जीव दिला
ब्रह्माचे करेन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. कशा करता दिला बाबा? हा शेवटचा क्षण गोड होण्याकरता तू आम्हाला हा दिला. त्याचं चिंतन वास्तविक पाहता तो या सृष्टीमध्ये एकटाच होता. कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, ठीक आहे. कानोबा तेरे तेरे ते परमात्मा नावाची वस्तू एकच होती. त्याला असं वाटलं की आपल्याला नटायचंय. त्याला काय निर्माण झालं? हा तिथे एक ढालगज निर्माण झाले, ठीक आहे. हा पहाट्याने एवढी ख्याती केली. त्याला असं वाटलं की मला नटायचंय, म्हणून त्यांनी स्वतःच्या नाभी कमलातून ब्रह्माला उत्पन्न केलं. आणि ब्रह्माला उत्पन्न केल्यानंतर त्या ब्रह्माला सांगितलं, ब्रह्मदेवा मला नटायचंय, सृष्टी निर्माण करा. आणि तिथून निघून गेले. कालांतरानं भगवंताला वाटलं की सृष्टी निर्माण केली असेल, जरा ब्रह्मदेवाकडे फेरफटका मारून यावं, म्हणून भगवंतानी लक्ष्मीनारायणाचं रूप धारण केलं आणि त्या ब्रह्मदेवाला भेटण्याकरता आले आणि विचारलं. पण ब्रह्मदेवाच्या समोर उभे राहिले. ब्रह्मदेवाने मात्र देवाला ओळखलं नाही. ब्रह्मदेवाला देव म्हणतात आहे माझ्यापासून तयार झाला आणि मला ओळखत नाही. आश्चर्य वाटलं देवाला. नाथ महाराजांनी भागवतामध्ये याच्या काही ओव्या लिहून ठेवल्या. कर्मजाड्य पडलं ते निरसावया केवळ हंस मी झालो, ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ. काय म्हटले भागवतामध्ये? ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ, त्याचे कर्मजाड्याने पडलं ते निरसावया केवळ हंस मी झालो. त्यांच्या लक्षात आलं, भगवंताच्या लक्षात आलं, अरे याला आपण जन्माला घातलं, पण याला इथं आल्यानंतर त्याला वर्म म्हणतात, नाही का, ज्याला रस्ता म्हणतात. ईश्वराला जाण्याचा रस्ता मात्र याला आपण दिला नाही आणि म्हणून हा मला ओळखू शकत नाही. माझ्यापासून जरी निर्माण झाला किंवा पै सृष्टीची या उपक्रमा पूर्विका विरोत्तमा वेळाईसा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वरातील ओळखी नाही सृष्टी करू शके, तो थोरू केला एके नामेचे रे. काय केलं बाबा? त्याला थोर करण्याकरता भगवंताने रूप पालटलं. हंसरूपी ब्रह्मा उपदेश ध्याई. त्या ब्रह्मदेवाला हंसाचं रूप धारण करून आणि ते नाम दिलं, अनुग्रह दिला, दीक्षा दिली, बोध दिला. आणि मग मात्र जो अनुभव ब्रह्मदेवाला नव्हता तो ईश्वराचा साक्षात्कार त्या ब्रह्मदेवाला ती अनुभूती आली. आणि ब्रह्मदेवाला त्या नामानं अनुभूती आल्याबरोबर भगवंताला तर त्याने ओळखलं, त्याच्याबद्दल वाद नाही, पण नंतर तो सृष्टी निर्माण करू शकला. म्हणजे ब्रह्माला सुद्धा सृष्टी निर्माण करणारा जो करताय त्याला सुद्धा तेनेचे पंथे चालू जातात. त्याला बी बरं का, त्याला बी याच रस्त्याने जावं लागलं. नामानं त्याचा उद्धार झाला. नामानं तो थोरू केला एके नामे जेने, एका नामानं त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. तो सृष्टी निर्माण करू शकला आणि परमात्म्याला ओळखू शकला. विठ्ठल ईश्वराला जाणण्याकरता या सृष्टीचा रचयिता असणारा ब्रह्मदेव, त्याला जरी या भगवंताला जाणायचं असेल त्याला सुद्धा याच मार्गाने जावं लागतं. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत दे, मग त्या पथाने जर गेलो तर न पडे गुंता मोठे काही, झालो पोटी शीतल. पण तो मार्ग मिळाला पाहिजे ना बाबा. तो मार्ग मिळाला तर आहे. म्हणून तुम्हाला हा जो नरदेव मिळालेला आहे हा कशा करता मिळाला? तेने तू जोडशील नारायण. परमात्म्याला जोडण्याकरता हे शरीर आहे. जोडलं का आपण?
इथे जन्माला आलो ना आपण, मग त्याला कधी जोडण्याचा प्रयत्न केला का? त्याला कधी माऊली त्याला म्हणतात ना, तो मज भाव अंतःकरणामध्ये ही भावना तयार झाली पाहिजे. तो मला भेटला पाहिजे. कैला उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. तो मला कधी भेटेल? हा रस्ता सांगणारा कोणीतरी भेटला पाहिजे. याच्याकरता आपले प्रयत्न पाहिजे बरं का. प्रयत्न अंती परमेश्वर. जिथं प्रयत्नाची पराकाष्ठा होते तिथं तू उभा राहतो. प्रयत्नाच्या सुरुवातीला नाही सापडत तो. मन किती महत्वाचे पहा. मन मणीमध्ये फार अर्थ दडलेला आहे. प्रयत्न अंती, अंती म्हणजे जिथं प्रयत्न संपतात तिथं तो उभा राहतो. विठ्ठल स्मरण करले मेरे मना, तेरी प्रीत उमर हरि नाम बिना. स्मरण करले मेरे मना, तेरी प्रीति उमर हरि नाम बिना. हाथी दंत बिना, पक्षी पंख बिना. हाथी दंत बिना, पक्षी पंख बिना. पैसा पुरुष हरि नाम बिना. स्मरण करले मेरे मना. नदी नदी आहे पण पाणीच नाही. काय अर्थ आहे? हत्ती आहे पण दात नाही. पक्षी आहे पण पंख नाही. नदी जल विना, पर्वत वृक्ष विना. डोंगर आहे पण डोंगरावर झाडच नाही. काय अर्थ आहे त्या डोंगराला? तसं माय बाप तैसा पुरुष हरी नाम विना. तसं माय बाप तुम्ही आम्ही जन्माला आलो ना, भगवंताचं स्मरण जर आपल्या अंतःकरणामध्ये नसेल तर हे व्यर्थ आहे. व्यर्थ हरि बिना जन्म तो
नरकाची पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होय. जीवनामध्ये जर त्या हरीला ओळखलं नाही, इथं नरदेव मिळून नाही का दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, पुढचं फार महत्वाचं आहे. तेने तू जोडशील नारायण, हे सगळं तुम्हाला त्याच्याकरता मिळालंय. मग हे मिळून जर आम्ही ते केलं नाही ना, त्याला जोडण्याचा प्रयत्न केला नाही, आत्माला ओळखण्याचा प्रयत्न केला नाही, तर यमाचा पाहुणा प्राणी होय. जावं लागेल बाबा त्याच्या तडाख्याला तुम्हाला. आणि मग त्याचा तडाखा सगळ्यांना माहितीच आहे, मारिते जोडीते. हा, त्याचा तडाखा फार भयंकर आहे. अनेक यातना यम करवील, कोण सोडवील ते तुला. कोण सोडणार आहे? माता पिता बंधू भगिनी कोणी न पवनी वारणी, इष्ट मित्र विसर्याचे मित्र सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभवान सासरे, तिथे कोणी सोडले ना एका सद्गुरुवा जोडी. याच्यातनं जर तरायचं असेल तर जन्माला आल्यानंतर ते वर्म समजून घेण्याकरता सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. देवाकडे जाण्याचा रस्ता, मार्ग आहे का नाही. आणि तो मार्ग इथे येऊन समजून घ्यायचा आहे. जिथं तुटलंय तिथं जोडायचंय बरं का. जिथं तुटलंय, आपल्या आईनं नाळ कुठं खाल्ली, आपली कुठं खाल्ली, इथं खाल्ली ना, इथून कट केले ना आपल्याला, मग इथं जोडायचंय परत. आणि हे जोडण्याचं काम जर कोण करत असेल तर ते संत करतात माय बाप. पद्मनाभ संत दर्शना, संतांची जर संगत झाली, संत जर जीवनामध्ये प्राप्त झाले माय बाप, तर ही नाळ जोडली जाते. वासुदेव प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे, लाहू गाठ घाला मुळले सांडा उया उपाधी, लक्ष लावणी राहा गोविंदिगा राम राम स्मरा आधी. जिथं तुटले तिथं जोडायचंय, याला वर्म म्हणतात. आणि हे वर्म जर आम्ही इथे येऊन समजून नाही घेतलं तर शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म चुकल्या वर्म. वर्म समजून घेतलं तर जन्माचं सार्थक होईल माय बाप बरं का. आणि वर्म जर समजून नाही घेतलं तर किती वेळ हा जन्म यावी, किती व्हावे फजिती किंवा पुनर्पी जन्म पुनर्पी मरणम, हा फेरा तुम्हाला चुकणार नाही. म्हणून काय करा, सुंदर शरीर मिळालेलं आहे नाही का. 84 लक्ष योनी भोगून तुम्हाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे माय बाप. मग या नरदेहाला जर आपण आले ना, तर काय करा, त्याला जाणण्याचा प्रयत्न करा. जाणून नेणं ते करी माझे भजन. त्याला जाणून घ्या. त्याला जर जाणलं तर जन्माचं सार्थक आहे. त्याला जर नाही जाणलं तर कोणीही असू द्या, त्याला जावंच लागणार आहे. जाईल हा नरदेह
राधा आपले गीत जाईल हा नर्य मग काहीचा भगवंत. अरे हा आपल्या हातातून निघून गेला सगळं राहील बाबा इथं. म्हणून तू आम्हाला सुंदर शरीर दिले परत परत मिळणार नाही. क्या जिवंत देह जाणार सकल. क्या जिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान. उद्याचा सूर्य आपण पाहू की नाही हे कोणाला सांगता येणार नाही महिमा. बरं का. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी चलते चलते. दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावर थोडा माया आशा. काही न चले पण गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. याच्यापासून जर वाचायचं असेल जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर काय करा. सांगत तुम्हासी बाजारे विठ्ठला. विठ्ठला. साधू संतांनी तू आम्हाला प्रेमाने सांगितलं समजून सांगितलं तरी सुद्धा आम्ही ऐकत नाही. बरं का. वाजत असे बोंब कोणी न ऐकती काही. हरी हरी न म्हणता थयात होऊन हरी हरी. नाही ऐकत बाबा आम्ही संतांची हाकारुणी सांगे तुका. नाम घेता राहू नका. नाही ऐकलं आम्ही संतांचं. संतांचं जर ऐकलं असतं तर आज खऱ्या अर्थानं जो अनुभव आमच्या साधू संतांना आला तो अनुभव आम्हाला आला असता. संतांचं ऐकलं नाही म्हणून तर तो अनुभव आम्हाला येत नाही. म्हणून संतांचा परमार्थ एकीकडे आणि तुमचा आमचा परमार्थ एकीकडे. फरक आहे बरं का. हो खूप फरक आहे. म्हणून जर तो फरक तुम्हाला भरून काढायचा असेल साधू संतांना मनुष्य देहाला आल्यानंतर त्यांना जो अनुभव आला बरं का. ज्ञानोबा असतील तुकोबा असतील आदी करून संत असतील वारकरी संत असतील हे सर्व मनुष्य देहामध्येच आले.
आणि मनुष्य देहाला आल्यानंतर त्यांना एक अशी अनुभूती निर्माण झाली, निराकार परमात्म्याचा साक्षात्कार त्यांना झाला. मग तो होण्याकरता काय करावं लागतं? नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. एक जन्मी